नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव वैष्णवी जिपकाटे। आपला कोणता चॅप्टर सुरू आहे? प्लांट वॉटर रिलेशन। तर आज आपला प्लांट वॉटर रिलेशनचा न्यू लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स। कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, वॉटरचं ट्रान्सपोर्ट कसं होत होतं। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स आणि ट्रान्सपोर्ट ऑफ फूड। हे दोन ट्रान्सपोर्ट आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। ओके, तर बघा हेडिंग द्या, ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल आयन्स। तर मिनरल आयन्सचं ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने होते ते आपल्याला बघायचं आहे। ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल आयन्स। ओके, तर बघा, soil serves as a main source for minerals. Minerals constitute most commonly occurring solid, crystalline, inorganic materials obtained from earth crust. तर बघा, soil ही एक मिनरल्स, आपल्याला मिनरल्सचा ट्रान्सपोर्ट बघायचे आहे। तर मिनरल्स मिळतात कुठून? तिथूनच ट्रान्सपोर्ट होईल ना मिनरल्सचा। तर बघा, मिनरल्सचा मेन सोर्स कोण आहे? सॉइल। कोण आहे? सॉइल। आणि सॉइल मधून ऍब्झॉर्प्शन कोण करते? मिनरल्सचा रूट। समजलं? तर हे म्हणत आहे। त्याच्यानंतर बघा, सॉलिड, क्रिस्टलाइन, इनऑर्गॅनिक, तर सगळ्या प्रकारचे जे मिनरल्स आहेत ते कुठे मिळतात? अर्थ क्रस्ट मध्ये, म्हणजेच जमिनीच्या आत, भूगर्भामध्ये। ठीक आहे, तर बघा, मिनरल्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द डे टू डे लाईफ ऑफ प्लांट। तर प्लांटच्या डे टू डे, दैनंदिन जीवनामध्ये मिनरल्स हे खूप जास्त इम्पॉर्टंट, महत्त्वाचा रोल प्ले करतात। तर मिनरल्स आर ऍब्झॉर्ब बाय प्लांट्स इन आयोनिक फॉर्म। हे सगळ्या गोष्टी शिकल्याच आहेत रे, थोड्या एक दोन गोष्टी येतील ज्या तुम्हाला नवीन शिकायला मिळतील। मग आधी आपण चॅप्टर मध्ये जे शिकलो ना, त्याच गोष्टी ही पुस्तक जी आहे आपली ती रिपीट करत आहे। समजत आहे का? तर बघा, आतापर्यंत हे शिकलो आपण, सॉरी ना रिपिटेशन। बघा की सॉइल मध्ये मिनरल्स असतात, मग हे मिनरल्स वॉटरच्या थ्रू रूट मधून ऍब्झॉर्ब होऊन वरती जातात, तेच शिकत आलो ना। तर तेच बघा पुन्हा एकदा काय म्हणत आहे? मिनरल्स आर ऍब्झॉर्ब बाय प्लांट्स इन द आयोनिक फॉर्म मेनली थ्रू रूट्स अँड देन ट्रान्सपोर्टेड। तर बघा, हे जे मिनरल्स आहेत हे वॉटरच्या थ्रू ऍब्झॉर्ब होतात आणि वरती ट्रान्सपोर्ट होतात। पण एक नवीन गोष्ट लिहिलेली आहे की हे जे मिनरल्स आहेत हे कोणत्या फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब होतात? वॉटर मध्ये मिक्स होऊन, म्हणजे डिझॉल्व्ड फॉर्म मध्ये। मिनरल्स ऍब्झॉर्ब इन डिझॉल्व्ड फॉर्म, डिझॉल्व्ड किंवा याला आयोनिक फॉर्म पण म्हणतात। आयोनिक फॉर्म मेन पॉइंट लक्षात ठेवायचा। मग बाकीचे ते सगळे तेच आहेत की मिनरल्स हे आपल्याला मातीमध्ये मिळतात, मातीमधून हे रूट्स मधून वॉटरच्या सोबत ट्रान्सपोर्ट होऊन वरती जातात। पण कोणत्या फॉर्म मध्ये? डिझॉल्व्ड फॉर्म मध्ये। सिंगली हे मिनरल्स जे आहेत किंवा आयन्स जे आहेत हे जाणार नाहीत रूट मधून। समजलं का? वॉटरच्या फॉर्म म्हणजे कशामध्ये तरी डिझॉल्व्ड होऊन जाते। समजलं का? आणि तो मेन सोर्स कोण आहे? वॉटर। कधी कधी सॉइल सोल्युशन पण असतो। ओके, तर बघा काय म्हणत आहे? मिनरल्स कोणते आहेत बघा, मेन गोष्ट हे आली आजची। हा जो बॉक्स आहे या बॉक्स मध्ये तुम्हाला प्लांट्स कोणते मिनरल्स ऍब्झॉर्ब करतो ते दिलेलं आहे। आता बघा, हे मिनरल्स आपण पाहून घेऊ। काय म्हणत आहे? तुम्हाला एक ट्रिक पण सांगेन मी, या मिनरल्सला लक्षात ठेवायचं। काय बघा, minerals that play important role in day-to-day life are called essential minerals. About 36 to 40 elements are incorporated in the plant's life. तर बघा म्हणत आहे की हे जे मिनरल्स आहेत हे सगळ्यात जास्त खूप इम्पॉर्टंट रोल करतात प्लांटच्या दैनंदिन जीवनामध्ये। तर बघा, त्याच्यामध्ये 36 ते 40 असे मिनरल्स आहेत जे जास्त प्रमाणात यूज केले जातात प्लांटच्या थ्रू। ठीक आहे, तर किती? 30 to 40 मिनरल्स। तर त्याच्यापैकी बघा, सम मिनरल्स लाईक, काही मिनरल्स हे जास्त इम्पॉर्टंट असतात आणि काही मिनरल्स हे लेस इम्पॉर्टंट, म्हणजे काही मिनरल्स हे कमी प्रमाणात लागतात आणि काही मिनरल्स जास्त प्रमाणात लागतात। तर जे मिनरल्स जास्त प्रमाणात लागतात त्या मिनरल्सला म्हणतात मॅक्रोन्यूट्रिएंट्स। काय म्हणतात? मॅक्रोन्यूट्रिएंट्स। आणि जे मिनरल्स कमी प्रमाणात लागतात त्या मिनरल्सला म्हणतात मायक्रोन्यूट्रिएंट्स।
मायक्रो न्यूट्रिएंट्स. तर बघा मॅक्रोन्यूट्रिएंट्स कोणते आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स कोणते हे आपल्याला बघायचं. आणि तुम्ही लक्षात ठेवा मॅक्रोन्यूट्रिएंटचे डेफिनेशन आणि त्यांचे एक्झाम्पल्स, कोणते मॅक्रोन्यूट्रिएंट आहेत आणि कोणते मायक्रोन्यूट्रिएंट आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यासाठी मी ट्रिक सांगणार आहे, डोंट वरी. ओके, तर बघा मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय, असे एलिमेंट्स जे प्लांटला जास्त प्रमाणामध्ये पाहिजे असतात. बघा द एलिमेंट्स दॅट रिक्वायर्ड लार्ज क्वांटिटी called as macronutrients and micronutrients म्हणजे the elements that required in small quantity called as micronutrients. तर कोणते कोणते आहेत मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि कोणते आहेत मायक्रोन्यूट्रिएंट्स. तर बघा एक ट्रिक आहे, तुम्ही तुमच्या मित्रासोबत, तुमचा मित्र आहे, कुठलाही मित्र आहे समजा तुम्ही, तर आणि एका रेस्टॉरंटमध्ये गेले, चायनीज रेस्टॉरंटमध्ये. ठीक आहे, तर चायनीज लोक कशाने जेवण करतात, हाताने तर ते करत नाही, चॉपस्टिकचा वापर करतात, ते दोन काड्या आणि त्याने खातात. तुम्ही चायनीज खायला गेले, नूडल्स खायला गेले समजा. ठीक आहे, चायनीज रेस्टॉरंटमध्ये, इंडियामध्ये कुठेतरी चायनीज रेस्टॉरंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नूडल्स खायला गेले तुमच्या मित्र आणि तुम्ही. तर नवीन त्या रेस्टॉरंटमधला एक काय आहे, काय म्हणतात त्याला, वर्कर आहे नवीन. ठीक आहे, तुमच्या ओळखीचा आहे, छान आहे. तर बघा तुम्ही तुमच्या मित्रासोबत गेले काय खायला, नूडल्स खायला. तर तुम्हाला चॉपस्टिक आलेली, एकच चॉपस्टिक आली, 2 प्लेट तुम्ही मागवल्या. ठीक आहे, तर चॉपस्टिक एकच आली, तर तुम्ही तुमच्या मित्राला काय म्हणत आहात, नवीनला चॉप्स माग. काय, नवीनला चॉप्स माग. नवीन नावाचा एक मित्र आहे तुमचा, तर नवीनला, इथंच लिहून देते, नवीन जुना तो वाला नाही, नवीन नाव आहे मुलाचा, नवीनला चॉप्स माग. तर बघा नवीनला चॉप्स माग. तर बघा याच्यावरून तुमचे मॅक्रोन्यूट्रिएंट्सची नावं निघतील. नवीन नायट्रोजन, चॉप्स सी कार्बन, H हायड्रोजन, O ऑक्सिजन, P फॉस्फरस, S सल्फर, माग मॅग्नेशियम. हे झाले तुमचे मॅक्रोन्यूट्रिएंट्स. नवीनला चॉप्स माग, चॉपस्टिक म्हणतो आपण, पण आपण शॉर्ट मध्ये चॉप्स म्हणू. ठीक आहे, तर नवीनला चॉप्स माग, तुम्ही तुमच्या मित्राला सांगतात की नवीनला चॉप्स माग. तर हे झाले मॅक्रोन्यूट्रिएंट्स कोणते, नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर आणि मॅग्नेशियम. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. अशी ट्रिक बनवून जर लक्षात ठेवली तर इझिली लक्षात राहतील. आता मायक्रोन्यूट्रिएंट्स काय आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे असे न्यूट्रिएंट्स जे प्लांटला कमी प्रमाणात लागतात, म्हणजे प्लांटला त्यांची कमी प्रमाणात आवश्यकता असते. तर कोणते आहेत बघा, की याच्यासाठी पण एक ट्रिक आहे. एक मित्र आहे कुझेन. ठीक आहे, बघा आता जुळवण्यासाठी काहीतरी करायला लागते. तर ते मी जुळवलेलं आहे, कुझेन नावाचा एक मित्र आहे, मुलगा आहे. कुझेन को भी मन है. कुझेन को भी मन है. अर्धी मराठी अर्धी हिंदी, काय नाही होत, लक्ष द्या. कुझेन को भी मन है, कोई नाही, मन पण हिंदीमध्ये म्हणतात ना, जाऊ द्या. तर बघा काय याची ट्रिक झाली मायक्रोन्यूट्रिएंट्सची. कुझेन को भी मन है म्हणजेच बघा, कु म्हणजे कॉपर, झेन म्हणजे झिंक, को म्हणजेच कोबाल्ट, भी मतलब बोरॉन, बी. ठीक आहे, आणि मन मतलब म्हणजेच मॅग्नेशियम. झालं का, कुझेन को भी मन हे सोडून द्या. ठीक आहे, मन है. तर ह्या आहेत तुमच्या ट्रिक, मॅक्रोन्यूट्रिएंटची ट्रिक आणि मायक्रोन्यूट्रिएंटची ट्रिक. तर समजलं का? ठीक आहे, अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं. पण एक गोष्ट तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते, जर तुम्हाला हे न्यूट्रिएंटची नावं माहीत नसतील तर झालं तुमचं. तर हे आधी पिरियडिक टेबल, हा केमिस्ट्रीचे एलिमेंट्स आहेत, पिरियडिक टेबलमध्ये सर्व एलिमेंट्स तुम्हाला दिसतील. आणि केमिस्ट्रीवाले सर किंवा मॅडम तुम्हाला हे सर्व पिरियडिक टेबलमधले एलिमेंट्स नेहमीच पाठ करायला सांगतात, तर तुम्ही केलेच असतील अशी आशा करते. आणि हे सगळे मी ट्रिक सांगते, याच्यावरून तुम्ही एलिमेंटची नावं लक्षात ठेवायची. ओके, पहिला मॅक्रोन्यूट्रिएंट नवीनला चॉप्स माग, नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशियम. आणि कुझेन को भी मन है, कॉपर, झिंक, कोबाल्ट, बोरॉन, मॅग्नेशियम. ओके, त्याच्या मॅग्नेशियम नाही, मॅग्नीज, सॉरी, हा आहे मॅग्नेशियम
हा आहे मॅग्नीज. अरे याच्यातही कन्फ्यूज होऊन जाल तुम्ही, तर लिहून ठेवा. मॅग्नेशियम आहे हा, मॅग्नेशियम. आणि हा आहे मॅग्नीज, मॅंगनीज. ठीक आहे. तर हे झाली मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट ची ट्रिक, एलिमेंट्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं, मिनरल्स हे सॉइल मध्ये असतात, सॉइल मधून रूटच्या थ्रू ते ऍब्झॉर्ब केले जातात वॉटरने, वॉटरमध्ये मिक्स होतात, डिझॉल्व फॉर्म मध्ये ते ट्रान्सपोर्ट होतात. हे पाहिलं. ट्रान्सलोकेशन त्यांचं कसं होतं हे पाहिलं. आता समोर बघा काय आहे, अनालिसिस ऑफ प्लांट ऍश डेमॉन्स्ट्रेटेड दॅट मिनरल्स आर ऍब्झॉर्ब बाय प्लांट्स थ्रू सॉइल अँड सराउंडिंग. तर जेव्हा प्लांट ऍशचे अनालिसिस केलं गेलं, प्लांट ऍश म्हणजे काय की ऍश म्हणजे राख. ठीक आहे. तर प्लांटला जाळल्यानंतर म्हणजे खोडाला जाळल्यानंतर राख निघते ना, तर त्या राखवर अनालिसिस केला गेला, स्टडी केली गेली आणि त्याच्यावरून असं निष्कर्ष लावला गेला की ही जे मिनरल्स आहेत आणि न्यूट्रिएंट्स आहेत, मिनरल्स, आयन्स, हे सगळे सॉइल मधून ऍब्झॉर्ब केले जातात आणि सराउंडिंग मधून ऍब्झॉर्ब केले जातात. आता तुम्ही म्हणाल हे ते ऍश वरून कसं समजलं की सॉइल मधून ऍब्झॉर्ब केले जातात आणि सराउंडिंग मधून ऍब्झॉर्ब केले जातात. आता सॉइल मधून जे न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्ब केले जातील त्याच्यामध्ये सॉइल मध्ये काहीतरी वेगळे घटक असतील, तेही चालले जातील सोबत, जातील की नाही. हा. आणि सराउंडिंग मधून ऍब्झॉर्ब केले असतील तर सराउंडिंग मधले गॅसेस ज्या सॉइल मध्ये नसतात त्या सराउंडिंग मध्ये असतात. तर सराउंडिंग मधून जर मिनरल्स गेले असतील तर त्यांच्यासोबत त्या गॅसेसही गेले असतील, मग त्या पण दिसले असतील ना, त्यांचे पण थोडेसे एलिमेंट, मॉलिक्युल्स दिसले असतील. तर याच्यावरून त्यांनी समजलं की सॉइलच्या प्लांट ऍशच्या स्टडी केली गेली आणि याच्यावरून असं निष्कर्ष काढला गेला की हे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे प्लांट्स सॉइल मधून घेऊ शकतो किंवा सराउंडिंग मधून सुद्धा घेऊ शकतो आणि घेतो. ओके. तर बघा त्याच्यानंतर ऍब्झॉर्प्शन ऑफ मिनरल्स इज इंडिपेंडेंट ऑफ दॅट ऑफ वॉटर. बघा याच्यावरूनच समजलं की मिनरल्सचे ऍब्झॉर्प्शन हे वॉटरवर डिपेंडेंट नाही आहे. मिनरल्सचे ऍब्झॉर्प्शन डायरेक्टली सॉइल मधून सुद्धा होऊ शकतो किंवा सराउंडिंग मधून सुद्धा होऊ शकतो, अवतीभोवतीच्या वातावरणातून. ओके. Absorb minerals ions are pulled in upward direction along with xylem sap because of transpiration pull. तर तेच आपण मागे ट्रान्सपिरेशन थेअरी मध्ये पाहिलं होतं, कोहेशन थेअरी. हा. तर त्याच्यामध्ये काय होतं, ट्रान्सपिरेशन पुलच्या थ्रू वॉटर वरती जात होता. आता वॉटर वरती जात आहे म्हणजेच वॉटरच्या सोबत काय जाऊन राहिले आहेत, मिनरल्स. तर मिनरल्स पण वरती जातील. कोणत्या थेअरीच्या अकॉर्डिंग, ट्रान्सपिरेशन पुल थेअरीच्या अकॉर्डिंग. त्याच्यानंतर बघा, दिस कुड बी अंडरस्टूड व्हेन द असेंडिंग सॅप इज अनालाइज्ड. मिनरल आयन्स आर नीडेड इन द एरियाज ऑफ द प्लांट अपाइकल, लॅटरल, यंग लीव्स, डेव्हलपिंग फ्रुट्स, फ्लावर, सीड्स, स्टोरेज ऑर्गन्स. तर बघा हे जे आहेत म्हणजे हे जे मिनरल्स आहेत हे कोणाकोणाला लागतात, मिनरल जास्त कोणाला लागतात, आपल्या ह्युमन बिईंग्सच्या. आपण हे केलं, ह्युमन बिईंग्सच्या एक्झाम्पल घेतला आणि याच्यावरून आपण अंदाज लावला तर आपल्याला असं लक्षात म्हणजे असं निष्कर्ष काढू शकतो का की जे डेव्हलपिंग म्हणजे जे वाढते मुलं आहेत त्यांना जास्त अन्नाची गरज असते. तुम्ही पाहिले तुमच्या घरी तुमचे आजी आजोबा असतील, तुमचे आई वडील असतील, तुम्ही असाल आणि तुमचे छोटे बहीण भाऊ असतील. ठीक आहे, काकाचे वगैरे मुलं. तर तुम्ही असं पाहिलंय का की जे एकदमच छोटे मुलं आहेत ते थोडंसं खातात, त्याच्यानंतर एकदम जे म्हातारे लोक आहेत ते पण थोडासा खातात आणि जे मधातले आहेत ते मिडल खातात आणि जे वाढते आहेत म्हणजे जे मोठे होऊन राहिले आहेत जसे 9वी ते 12वी वाले मुलं किंवा माझ्यासारखे, तर जे वाढते मुलं आहेत ते त्यांना जास्त अन्नाची गरज असते. म्हणजेच काय की जे मुलं म्हणजे ज्यांची वाढ होऊन राहिली आहे त्यांना वाढीसाठी कशाची गरज असते, अन्नाची म्हणजेच न्यूट्रिएंटची गरज असते. तर प्लांटमध्ये सुद्धा तेच आहे. न्यूट्रिएंट्स कोणाकडे जातील, आधी ज्यांना जास्त गरज आहे त्यांच्याकडे. तर बघा कोणाकडे जातात आणि एक गोष्ट लिहिलेली आहे की असेंडिंग सॅपचा अनालिसिस केला. आता असेंडिंग आणि डिसेंडिंग समजत असेल, 4वी 5वी मध्ये शिकवलं जाते असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर. तर असेंडिंग म्हणजे चढता, ऑर्डर म्हटलं तर क्रम, आणि डिसेंडिंग म्हणजे उतरता. तर जो चढता न्यूट्रिएंट आहे, सॅप आहे म्हणजे वरती जाणारा सॅप आहे, त्याच्यावर स्टडी करून असं निष्कर्ष काढण्यात आला की हे जे सॅप आहे हे कोणाकोणाकडे जात आहे,
सर्वात आधी बघा, मिनरल आयन्स आर नीडेड टू द एरिया ऑफ प्लांट विथ अपाइकल एरिया, लॅटरल एरिया, फ्रूट्स, फ्लावर्स, त्याच्यानंतर यंग लीव्स, त्याच्यानंतर स्टोरेज ऑर्गन्स आणि या फ्लॉवर्स मध्ये डेव्हलपिंग फ्लॉवर्स लिहा, डेव्हलपिंग फ्लॉवर्स. हा, तर बघा कोणाकडे जात आहेत न्यूट्रिएंट्स, हे कोणाकडे जात आहेत, अपाइकल म्हणजेच काय, आता एखादा प्लांट आहे, इथून न्यूट्रिएंट्स वरती जात आहेत, ठीक आहे. तर बघा अपाइकल एंड म्हणजे कोणता एंड, जिथून प्लांट वाढत आहे, प्लांटची ग्रोथ आहे, म्हणजे छोटे छोटे पानं येत आहेत, पालवी येत आहेत, त्याला जो एंडिंग वाला पोर्शन असतो, जिथून झाड वाढतो, याला म्हणतात अपाइकल एंड. कोणता एंड, अपाइकल एंड. तर इथून वाढ होते झाडाची, म्हणजे याला गरज असेल का न्यूट्रिएंटची, हा, तर इथून इथे जाते मिनरल्स. आणखी कुठे जातात बघा, लॅटरल म्हणजेच काय, की आता हा झाड आहे, झाडाला फांद्या पण असतील, तर झाडाला फांद्या असतात, तिथून लॅटरल साइडने पण हा फ्रूट जो आहे, जो न्यूट्रिएंट्स आहेत हे जातात. म्हणजे ही सुद्धा, या बाजूला सुद्धा लॅटरल साइड म्हणतात. तर इथं पण मिनरल्सची गरज असते, तर लॅटरल साइडला जातात. त्याच्यानंतर फ्रूट कडे जातो न्यूट्रिएंट, त्याच्यानंतर जातो डेव्हलपिंग फ्लावर डेव्हलप्ड होतात, म्हणजे कडे असतात, कड्यांना उमलण्यासाठी सुद्धा न्यूट्रिएंटची गरज असेल, एनर्जी लागेल त्यांना, तर तिथे सुद्धा फ्लावर्स कडे सुद्धा होऊन जात आहेत न्यूट्रिएंट्स जात आहेत. त्याच्यानंतर यंग लीव्स, जे लीव्स छोटे छोटे आहेत, यंग आहेत, तर त्यांच्याकडे त्यांना मोठं होण्यासाठी सुद्धा न्यूट्रिएंट्सची गरज असते. आणि स्टोरेज ऑर्गन, मग वाचलेले न्यूट्रिएंट्स कुठे स्टोअर होतात, या स्टोरेज ऑर्गन मध्ये स्टोअर होऊन जातात. म्हणजे स्टोरेज ऑर्गन कोण असतो, कोणी बी असू शकतो, कधी कधी फ्रूट असतो, कधी कधी स्टेम मध्ये स्टोअर होते, कधी कधी लीफ मध्ये स्टोअर होते अन्न, ठीक आहे. हा, तर हे तुम्ही मॉर्फोलॉजी वाल्या चॅप्टर मध्ये म्हणजेच 11व्या वर्गात शिकले असाल. तर समजलं का, की मिनरल्स कुठं कुठं जातात, अपाइकल, लॅटरल, फ्रूट, डेव्हलपिंग फ्लावर्स, यंग लीव्स, स्टोरेज ऑर्गन्स, यांच्याकडे हा न्यूट्रिएंट पोहोचतो, ठीक आहे. तर काय म्हणताय, आणि कशावर स्टडी करून, असेंडिंग सॅप वर स्टडी करून हे ह्या गोष्टी लक्षात आल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा, हेन्स फ्रॉम दिस सोर्स these are pulled and transported ascendingly through the sap and gets unloaded in fine veins through the process of diffusion in the vicinity of the cell. तर हे जे मिनरल्स आहेत हे इथून जातात, ठीक आहे, गेल्यानंतर असेंडिंगली जातात, सरळ जातात, त्याच्यानंतर हे वेन्स मध्ये अनलोड केले जातात. आणि वेन्स म्हणजे काय, आता ज्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं, फळ जरी खाल्लं असेल तर फळामध्ये शिरा असतात का, हा, तर त्यांच्यामध्ये हे अनलोड केले जातात, मग ते तिथून त्या वेन्सच्या थ्रू आतमध्ये जातील. फ्लॉवर मध्ये तेच, लीफ मध्ये पण वेन असतात, तर त्यांच्यामुळे अनलोड केले जातात हे न्यूट्रिएंट्स, आणि मग तिथून हे लीफला जातात, लीफ मधल्या वेनकडे, जर फ्रूटवाल्या वेनकडे गेले तर फ्रूट मध्ये जातील, फ्लावरवाल्या वेनकडे येतात फ्लावरकडे. समजलं का, तर हे, आणि कोणती प्रोसेस, डिफ्युजननी जातात. ओके, तर बघा, सॉइल वुड नॉट बी द ओनली सोर्स ऑफ मिनरल अपटेक. आताच सांगितलं की ही जी सॉइल आहे ही फक्त एकच सोर्स नाही आहे मिनरल्स. आता तुम्ही हायड्रोपॉनिक्स नाव ऐकलंय का, हायड्रोपॉनिक्स, त्याच्यामध्ये बघा सॉइल लेस शेती केली जाते, म्हणजे शेती अशा ठिकाणी केली जाते जिथं माती नाही. असं इमॅजिन कधी पाहिलंय का, माहिती आहे का तुम्हाला, हायड्रोपॉनिक्स नावाची एक पद्धत असते ज्याच्यामध्ये शेती केली जाते पण विदाउट सॉइल लेस शेती केली जाते. कशी बघा, पाईप असतात त्याच्यामध्ये, आणि त्या पाईप्स मध्ये ते झाड लावलेले असतात. गुगलवर सर्च करा, येईल बघा, काय असते, हायड्रोपॉनिक्स पाईप्स असतात, ठीक आहे, आणि पाईप्स मध्ये असे छिद्र जिथे झाड लावली जातात, ठीक आहे. समजा हा एक झाड आहे, याचे मुळं
आणि वरती याचे पानं फळं फुलं जे काही आहेत ते. इथं पण तेच. इकडे तेच. तर हे असे मोठे मोठे पाईप्स असतात आणि यांच्यामध्ये झाडं लावलेले असतात. आणि बघा इथून खालून, इथं माती नाहीये, विदाऊट माती सॉइललेस कल्चर आहे हा हायड्रोपॉनिक्स. इथं मिनरल्स वाला वॉटर पास केला जातो. म्हणजेच या झाडाला ज्या मिनरल्सची गरज आहे त्या मिनरल्सचं पाणी हे इथून पास केलं जातं. म्हणजे आता मॅग्नेशियम, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कोबाल्ट, मॅग्नीज, जे मिनरल्स लागतात, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स, हे सगळे इथं पाण्यात मध्ये मिक्स करून डिझॉल्व करून इथून पास केले जातात. मग हे जे इथून पास होतात तर हे या प्लांट्सला ज्या मिनरल्सची गरज असते, म्हणजे मिनरल्सची गरज असेल तर हे प्लांट्स इथून काय करतात, ऍब्झॉर्ब करतात मिनरल्स. समजलं का? रूटचं काम कोणतं होतं, काय म्हणजे मातीचं काम मिनरल्स प्रोव्हाइड करण्याचं होतं आणि ऍब्झॉर्प्शनचं होतं. तर इथं ती कंडिशन क्रिएट केली जाते. म्हणजे वॉटरही आहे आणि मिनरल्स पण आहेत. म्हणजेच या मेथडलाच हायड्रोपॉनिक्स म्हणतात. म्हणजेच या सेंटेन्सचा तुम्हाला अर्थ समजला का, की सॉइल वुड नॉट बी द ओनली सोर्स ऑफ मिनरल अपटेक. सॉइल फक्त एकच सोर्स नाहीये मिनरल घेण्याचं. मिनरल हा आपल्याला या मेथड मधून बघा आपण देऊ शकतो झाडांना. हायड्रोपॉनिक्स म्हणतात तिला. ओके, तर बघा minerals can be remobilized within the part of plant or older parts export their ions to the younger leaves before the fall. तर बघा जर आता झाडं आहेत, ठीक आहे, झाडं हे जे मिनरल्स आहेत हे एकाच ठिकाणी नसतात. लक्ष द्या. आता हे दोन पानं आहेत समजा या झाडाला. तर हे जे मिनरल्स आहेत या, आता समजा इथून मिनरल्स येतात, खालून रूट मधून मिनरल्स आले समजा, ठीक आहे, वरती गेले आणि या पानाकडे गेले, इकडे पण गेले. आता याला भरपूर पानं असतील या झाडांना, ते एक पान पिकलेलं आहे, ठीक आहे, आता तो गळून पडणार आहे. तर हा पान काय करतो, याच्यामधले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते काय करतो, रिटर्न करतो. जे आहेत ते रिटर्न करतो कोणाकडे, दुसऱ्या यंगर पानांकडे. म्हणजे जे छोटे पान आहेत जे आता मोठे होणार आहेत त्यांना हे न्यूट्रिएंट्स सप्लाय केले जातात. मग जेव्हा सगळे न्यूट्रिएंट्स सप्लाय होतात तेव्हा हा प्लांट जो आहे, हा जो पान आहे तो काय करतो, गळून पडतो. समजलं का? म्हणजे काय होत आहे, मिनरल्स रिमोबिलाइज होऊन राहिले. म्हणजेच ज्या ठिकाणी होते तिथून आता त्यांची जागा काय करतील, चेंज करतील. पण बघा कठीण परिस्थिती आल्यावर सगळे लोक आपल्याला सोडून जातात. पण असतो एक जण असा असतो जो आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये साथ देतो की नाही. तर तसंच इथे एखादा प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये एखादा पर्सन असतो तसा, ठीक आहे. तर यांच्या पण लाईफमध्ये आहे एक पर्सन, ठीक आहे. सगळे एलिमेंट्स जेव्हा हा झाड, हा पान पिकतो, ठीक आहे, हा पान जेव्हा ओल्ड होतो तेव्हा याला सगळे सोडून जातात. याच्यामधले सगळे न्यूट्रिएंट्स यंग प्लांटकडे जातात. कुणाकडे, यंग प्लांट्सकडे. पण हा जो या पानाचा म्हणजे या ओल्डर लीफचा एक साथी असतो. कोण असतो, कॅल्शियम. कोण असतो, कॅल्शियम. हा याला सोडून जात नाही, तिथंच असतो. हा पडेल तर याच्यासोबत कॅल्शियम पण चालला जातो, पण हा याला सोडून जात नाही. म्हणजे एक एलिमेंट असा आहे जो रिमोबिलाइज होत नाही. पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो की कोणता एलिमेंट हा रिमोबिलाइज होत नाही. तर कोणता एलिमेंट, कॅल्शियम. काका खाटेवर पडलेले आहेत, त्यांची तब्येत बरोबर नाहीये तर ते उठू शकत नाही त्यांच्या खाटेवरून. म्हणजे एकाच ठिकाणी असतात. तर तसाच हा कॅल्शियम आहे, पानाचा मित्र, पानाला सोडून जात नाही. बाकी सगळे मॅग्नेशियम, कॉपर, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन सगळे सोडून जातात. कुठं जातात, यंग लिव्स कडे. पण कॅल्शियम पानाची साथ सोडत नाही, ठीक आहे. तर हे आहे. तर काय म्हणत आहे बघा, तेच आता मी जे सांगितलं तेच सांगेल पुस्तक बघा, कारण मी आधीच वाचलेलं आहे. तर मोस्ट रिसेंटली मोबिलाइज्ड आयन्स आर लाईक फॉस्फरस, सल्फर, नायट्रोजन, पोटॅशियम. But the ions from structural component like calcium is not remobilized.
सगळे एलिमेंट जे आता सांगितले ते सगळे ट्रान्सपोर्ट होतात, पण कॅल्शियम ट्रान्सपोर्ट होत नाही. का? कारण हा स्ट्रक्चरल एलिमेंट आहे. हा पानच कॅल्शियमने बनला आहे. जर कॅल्शियमच सोडून गेला तर पान राहील का? अस्तित्वच राहणार नाही पानाचं. म्हणून कॅल्शियम त्याला सोडून जाऊ शकत नाही. ओके. हा, तर बघा, analysis of xylem exude also shows that nitrogen travels as a inorganic ions, whereas much of it is carried in organic form like amino acids and related compounds. तर बघा, झायलमचं जे एक्झूड झायलमला आपण कट केलं तर इथून जो वॉटर बाहेर फ्लो होतो, या वॉटरचं, या सॅपचं स्टडी करून आपल्याला असं लक्षात आलं की या झायलम मधून इनऑर्गॅनिकचा अर्थ मी मागच्या लेक्चरमध्ये समजून सांगितलंय. मागचे जे 5 लेक्चर झाले त्याच्यापैकी आय थॉट दुसरा किंवा तिसरा लेक्चर असेल. तर इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक काय असतं ते समजून सांगितलं. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तर लक्ष द्या, झायलम मधून काय म्हणत आहे की इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स पास होतात असं म्हणणं आहे त्यांचं, पण समोर डिस्प्रूव्ह होते. तर बघा, आणि ऑर्गॅनिक नायट्रोजन जो आहे तो इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक दोन्ही फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब केला जातो. तर बघा, नायट्रोजन ट्रॅव्हल्स इन अमिनो ऍसिड म्हणजे ऑर्गॅनिक, आणि इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये सुद्धा तो ट्रॅव्हल होतो. तर बघा, स्मॉल अमाउंट ऑफ इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ऑफ फॉस्फरस अँड सल्फर आर ऑल्सो कॅरीड. इट वॉज बिलीव्ड अर्लियर, म्हणजे आधी एक असा विश्वास होता की झायलम ट्रान्सपोर्ट ऑर्गॅनिक अँड फ्लोएम ट्रान्सपोर्ट झायलम ट्रान्सपोर्ट इनऑर्गॅनिक आणि फ्लोएम ट्रान्सपोर्ट ऑर्गॅनिक, की पहिला असा समज होता की ही जी झायलम आहे ही फक्त इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सला ट्रान्सपोर्ट करते आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला कोण ट्रान्सपोर्ट करते? फ्लोएम ट्रान्सपोर्ट करते. तर हा जो समज आहे हा चुकीचा समज होता. बघा काय म्हणते तुमचे पुस्तक, काय म्हणते, however it is not correct because some exchange of material also occurs between xylem and phloem. तर हा जो समज होता की झायलम इनऑर्गॅनिक ट्रान्सपोर्ट करते आणि ऑर्गॅनिक फ्लोएम, तर हा समज चुकीचा आहे. कारण कुठेतरी कधीतरी हे जे दोन एलिमेंट आहेत झायलम आणि फ्लोएम, हे आपापसामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड हे काय करतात? एक्सचेंज करतात. एक्सचेंज. ओके, म्हणजे झायलम मध्ये ऑर्गॅनिक पण येतात आणि इनऑर्गॅनिक, फ्लोएम मध्ये इनऑर्गॅनिक पण येतात आणि ऑर्गॅनिक पण. समजलं का? हा, तर हे होतं तुमचं ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्सच्या ट्रान्सपोर्ट. समजलं का? मिनरल्स कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतात. तर या एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की या चॅप्टरचे नोट्स मी तुम्हाला असे प्रॉपर बनवून दिलेले नाही आहेत, पण चॅप्टर समजावून सांगत आहे. याच्यानंतर जे चॅप्टर येतील त्यांचे मी व्यवस्थित नोट्स बनवून देईन. ओके. तर हा होता ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स म्हणजे न्यूट्रिएंट्स झाला. तर आता आपण पाहणार आहोत ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. आज आपल्याला म्हणजे पहिला टॉपिक आपला कव्हर झालेला आहे, तर ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स. तर आता आपण पाहणार आहोत ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. ओके. तर नेक्स्ट हेडिंग देऊन ठेवा, आणि जसे जसे मी सांगते तसे नोट्स बनवत आहात का रे? बनवत चला बरं. मॅडम मला काही समजतच नाही, नोट्स कसा शिकवत्या समजते. ओके, ठीक आहे, पण नोट्स बनवायचे कसे तेच नाही समजत. ओके, तुमची प्रॉब्लेम पण दूर होईल की मी समोरचा जो चॅप्टर असणार आहे आपला ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स, तर त्या चॅप्टरचे मी म्हणजे जशी जशी शिकवेन तसे नोट्स तयार करत जाईल आणि तुम्ही ते नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये उतरवू शकता आणि अभ्यास करू शकता. ओके, डोंट वरी, आय नो. आता फर्स्ट चॅप्टर आहे आपला 12वीचा, म्हणून थोडीशी प्रॉब्लेम होत आहे. समोर थोडा म्हणजे काय होईल, इव्हॉल्युशन होत जाईल आपल्या क्लासमध्ये. आता मी समोर काय करणार आहे, नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. नोट्स म्हणजेच काय, इथून डायरेक्ट नोट्स लिहून समजून सांगेन. ठीक आहे. तर बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड काय असतो रे? फूड क्या होता है ये फूड? देखो, फूड म्हणजे अन्नाचे ट्रान्सपोर्ट कसं होते. आधी आपण पाहू ना, झाड काय खाते, अन्न काय आहे झाडाचं ते पाहू. तर बघा, ऑल दी प्लांट पार्ट्स रिक्वायर्ड कंटिन्युअस सप्लाय ऑफ फूड फॉर न्यूट्रिशन अँड डेव्हलपमेंट. झाडांना ऑल पार्ट्स ऑफ प्लांट रिक्वायर्ड, झाडांच्या सगळ्या पार्ट्सला कशाची गरज असते? अन्नाची गरज असते. कशासाठी? त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे वाढीसाठी झाडांना अन्नाची गरज असते. फक्त झाडांनाच का नाही, तर ॲनिमल्सला सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज
असते. ओके, हा काय म्हणताय, इन हायर प्लांट्स देअर इज अ ग्रेट डिफरन्सिएशन अँड डिव्हिजन ऑफ लेबर. तर जे मोठे मोठे झाडं असतात त्यांच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते, मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होते, तर त्यांना मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेवण पण पाहिजे की नाही. हा तर बघा, chloroplasts are confined to green cells of leaves where food is synthesized. तर बघा, फूड कशामध्ये तयार होतो, तर मोठे जे पानं असतात म्हणजे हिरवे पानं, ग्रीन लिव्स, त्यांच्यामध्ये असतात क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट असतात, तर ते जे क्लोरोप्लास्ट आहेत म्हणजे काय आहे बघा, झाडाच्या किचन जिथं खाना बनतो, जेवण बनतो, तर तो जेवण कुठं बनतो, पानाच्या या क्लोरोप्लास्ट नावाच्या ऑर्गन मध्ये. तर झाडाचा जो किचन आहे तो पण आहे क्लोरोप्लास्ट. तो क्लोरोप्लास्ट मध्ये फूड बनत आहे. हा तर बघा, नॉन ग्रीन पार्ट्स लाईक रूट अँड स्टेम मस्ट रिसीव फूड फ्रॉम दी लिव्स. तर बघा, आता झाडाचे जे ग्रीन पार्ट आहे, कधी कधी ग्रीन ही स्टेम पण असू शकते, तर जर स्टेम ग्रीन असेल म्हणजे बघा, एखादं झाड छोटं असलं तर त्याचे स्टेम पण ग्रीन असते, तर छोट्या प्लांट्स मध्ये त्यांचे स्टेम पण अन्न बनवते. आणि मोठे झाड असतात त्यांची बार्क जी आहे, जी स्टेम आहे ती काय असते, वुडी असते, ही ग्रीन नसते, ग्रीन नसून ती ब्राऊन असते, तर ती अन्न तयार करू शकत नाही. मग मोठ्या झाडांमध्ये अन्न कोण तयार करतो, पानं तयार करतात. भरपूर प्रमाणात पानं असतात, तर भरपूर प्रमाणात अन्न सुद्धा तयार होतो. तर बघा, आता हे पानं अन्न तयार करतात, झाडाचे अदर पार्ट्स अन्न तयार नाही करू शकत. म्हणजे काय, आता पानं अन्न तयार करतात, तर इथंच अन्नाची गरज आहे का, पानालाच आहे का, स्टेमला पण आहे, खाली रूट्स असतील रूट्सला पण आहे, फ्लॉवरला पण आहे, फळाला पण आहे. समजलं का, तर प्रत्येक पार्टला अन्नाची गरज आहे. तर हे जे पानं आहेत हे काय करतात, क्लोरोप्लास्ट आहे यांचं किचन, क्लोरोप्लास्ट हे अन्न तयार करतात. ठीक आहे, आणि हा अन्न जो आहे तो मग स्टेम कडे, रूट्स कडे, अदर पार्ट्स कडे ट्रान्सपोर्ट केला जातो. ओके, तर बघा, the part where food is synthesized is called as source and while the part where it is utilized is called as sink. आता सोर्स आणि सिंक लक्षात ठेवायचा. सोर्स, सिंक काय असते बघा, के आहे की सी आहे, के, सिंक. तर सोर्स म्हणजे काय, जिथून अन्न तयार होत आहे. अन्न कुठे तयार होत आहे, पानामध्ये, तर पान काय झाला, सोर्स. जिथं अन्न तयार होत आहे तो झाला सोर्स, LEAF. लीफ हा काय झाला, लीफ नका लीव्स लिहा, LEAVES. पानं काय आहेत, सोर्स आहेत. आणि सिंक म्हणजे जिथं अन्न जात आहे, पोहोचवल्या जात आहे, त्याला म्हणायचं सिंक. समजलं का. त्याच्यानंतर बघा, फूड हॅज टू ट्रॅव्हल फ्रॉम सोर्स टू सिंक. आता फूड कुठून कुठे ट्रॅव्हल होईल, जिथं तयार होत आहे तिथून जिथं लागत आहे तिथं ट्रॅव्हल होईल ना. जसं कंपनीमध्ये माल तयार होतो, तर कंपनीमध्येच वापर केला जातो. समजा बघा, आता सजावटीचं सामान, सजावटीची एक कंपनी आहे, ठीक आहे, फॅक्टरी आहे, तिथं सगळ्या सजावटीचा तयार केला जातो. आता कंपनीमध्ये सजावटीचं सामान तयार केलं आहे, तर ती कंपनी फक्त ती सोर्स झाली. आता ती काय करेल, जिथं गरज आहे तिथं तो सामान पोहोचवेल ना, की स्वतःला सजवून ठेवेल, सजावटीचं सामान बनवतो म्हणेल आणि स्वतःच सजवली राहील, दुसरीकडे जाईल म्हणजे दिलं नाही तर कंपनीचा काही हे आहे का, अर्थ आहे का, नाही. तर सोर्स मध्ये काय होते की हे जे लिव्स आहेत हे अन्न तयार करतात आणि जिथं गरज आहे तिथं ट्रान्सपोर्ट केला करतात. ओके, म्हणजे सोर्स झाले लिव्स आणि जिथं जाणार आहे त्याला म्हणायचं सिंक. ओके, हा, तर सोर्स कडून सिंक कडे नेहमी फूड ट्रॅव्हल होतो. कधी सिंक कडून सोर्स कडे जाणार नाही, कारण सिंक कडे फूड असणारच नाही, तर सोर्स कडे काय जाणार, तो सोर्स कडे भरपूर फूड आहे तर तो येतो सिंक कडे. हा, पाचवे लक्षात ठेवायचं, सोर्स कडून सिंक कडे. ओके, This movement of food from one part to the other part is called as a translocation of food. तर फूडच्या याच मुवमेंटला म्हणजे सोर्स कडून सिंक कडे जाण्याच्या मुवमेंटलाच काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. फूड जात असेल तर फूड, वॉटर जात असेल तर वॉटर, मिनरल जात असेल तर मिनरल्स. ट्रान्सलोकेशन चा अर्थ समजलं ना. हा, एका पार्ट कडून दुसऱ्या पार्ट कडे ट्रॅव्हल होणे, ट्रान्सफर होणे. ओके, तर पाथ ऑफ ट्रान्सलोकेशन. आता ट्रान्सलोकेशनचं पाथ बघायचं आहे. जसं आपण मागच्या लेक्चर मध्ये पाथ ऑफ वॉटर ट्रान्सपोर्टचं पाहिलं होतं का, वॉटरचे पाथ सिम्प्लास्ट आणि एपोप्लास्ट पाहिलं होतं. छानसा एक्झाम्पल पण देऊन समजावून सांगितलं होतं. हा, तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक पाथ असतो. म्हणजे कसं काय होते बघा,
पाथ ऑफ ट्रान्सलोकेशन. नेक्स्ट हेडिंग बघा, समजून सांगत आहे मी. बरं मिटव का, राहू द्या. हा बघा, फूड इज टू बी ट्रान्सलोकेटेड टू लॉंगर डिस्टन्सेस इन हायर प्लांट्स. तर हायर प्लांट्स म्हणजे मोठे जे प्लांट्स असतात, हायर प्लांट्स, ठीक आहे, त्यांच्यामध्ये फूड हा लॉंगर डिस्टन्सवर ट्रान्सलोकेट करायला म्हणजे करावं लागते, केलं जाते. जसे लीफ वरती असतात तर लीफ वरतून रूटला खाणं पाहिजे ना, जेवण पाहिजे ना, तर लीफ हे व खाली अन्न पोहोचवतात, म्हणजे लांब डिस्टन्स झाला ना. हा तर बघा, हेन्स प्लांट्स मस्ट हॅव ॲडिक्वेट चॅनल्स फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. तर प्लांटकडे भरपूर प्रमाणात झायलमच्या वेसल्स असायला पाहिजेत, झायलम्स असायला पाहिजेत ट्रान्सपोर्ट ऑफ फूड करण्यासाठी. ओके, तर बघा, सीव ट्यूब्स अँड वेसल्स आर स्ट्रक्चरली आयडेंटिकली सिच्युएटेड फॉर लॉंगिट्युडिनल ट्रान्सलोकेशन. तर एक झाड आहे, तर झाडामध्ये सीव ट्यूब्स आणि वेसल्स. आता आपल्याला माहिती आहे वेसल्स आपण शिकलो. वेसल्स काय ट्रान्सपोर्ट करतात, वॉटर. लॉंगिट्युडिनली सिच्युएटेड असणे म्हणजे काय, उभे सरळ, आणि लॅटरली म्हटलं तर आडवे. ओके, लॉंगिट्युडिनल लॅटरल, लॉंगिट्युडिनल लॅटरल. तर लॉंगिट्युडिनली वेसल्स आणि सीव ट्यूब्स अशा अरेंज असतात. मग हे लॉंगिट्युडिनल अरेंजमेंट कोणाची असते, वेसल. वेसल मधून काय जाईल, मग वॉटर जाईल, आणि हे सीव ट्यूब्स आहेत यांच्यामधून काय येईल, फूड येईल. ओके, तर बघा, for vertical translocation, the ringing experiment, structure and distribution of phloem, chemical analysis of phloem sap and use of isotope C14 clearly point that the phloem is the tissue of which is primarily responsible for the flow of food in longitudinal direction, downward direction. तर बघा, ही जी फ्लोएम आहे ही लॉंगिट्युडिनली डाऊनवर्ड डायरेक्शनने फूड ट्रान्सपोर्ट करते. हे कशावरून समजलं की हे, आणि जे एक्सपेरिमेंट केले जातात त्या एक्सपेरिमेंट वरून हे समजलं की जी फ्लोएम आहे, फ्लोएम ही लॉंगिट्युडिनल म्हणजेच वर्टिकल सरळ, लॉंगिट्युडिनल डाऊनवर्ड फूडला काय करते, ट्रान्सलोकेट करते. हे आपल्याला रिंगिंग एक्सपेरिमेंट, जे एक्सपेरिमेंट आपण म्हणजे एक्सपेरिमेंट वरून समजले आहे की फ्लोएम ही लॉंगिट्युडिनल डाऊनवर्ड आणि फूडला ट्रान्सपोर्ट करते. पण कशावरून, त्यांनी कशाची स्टडी केली, द स्ट्रक्चर आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्लोएमच्या डिस्ट्रीब्युशन वरून, म्हणजे झाडामध्ये फ्लोएम कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. ही जी फ्लोएम आहे, जशी सीव ट्यूब ही फ्लोएमचा पार्ट आहे, तर ही सीव ट्यूब्स अशा उभ्या आहेत, काही अशा आडव्या आहेत, कशा आहेत, यांच्या डिस्ट्रीब्युशन वरून, डिस्ट्रीब्युशन आणि स्ट्रक्चर. तर डिस्ट्रीब्युशन अँड स्ट्रक्चर वरून समजला. दुसरा, फ्लोएमचा जो सॅप आहे, म्हणजे फ्लोएमच्या आतमधला जो आहे मटेरियल, त्याच्यावरून फ्लोएम सॅप वरून. त्याच्यानंतर कोणता कार्बन वापरला या ठिकाणी, आयसोटोप C14. तर बघा, या तीन गोष्टीवरून फ्लोएम ही लॉंगिट्युडिनल डाऊनवर्ड आणि फूडचे ट्रान्सलोकेशन करते हे समजलेलं आहे. कोणती, डिस्ट्रीब्युशन आणि स्ट्रक्चर ऑफ फ्लोएम वरून, फ्लोएमच्या सॅपचा स्टडी करून, आणि आयसोटोप C14. आयसोटोप C14चा काय आहे यामध्ये रोल, तर आयसोटोप C14 हा आयसोटोप आहे जो की फॉसिल्सची स्टडी करण्यामध्ये हेल्प करतो. आता एखादा झाड आहे, झाड जमिनीमध्ये दबला, म्हणजेच काय झालं, समजा भूकंप आला, झाड जमिनीमध्ये दबला, तर त्याचे काही अवशेष आपल्याला खाली दिसतील. काय म्हणतात त्याला, जेव्हा मायनिंग होईल म्हणजे खनन होईल, ठीक आहे, तेव्हा आतमध्ये झाडं पण दिसतील, तर त्यांच्यावर स्टडी केली जाते या कार्बन C14. आणि कार्बन C14 हा आपल्याला एन्शियंट हिस्ट्रीची, यांच्या हिस्ट्रीची आपल्याला माहिती देतो. ओके, हा, तर या सगळ्या गोष्टीवरून फ्लोएमचे हे कार्य आहेत हे आपल्याला समजलेलं आहे, असं हा या पॅसेज मध्ये सांगत आहे. बघा, त्याच्यानंतर काय म्हणत आहे, the horizontal translocation occurs from phloem to pith and phloem to cortex via medullary rays in the stem. आता बघा, फ्लोएम असते, समजा हा एक स्टेम आहे, स्टेमला आपण असं कट केलं तर आपल्याला असा पार्ट दिसतो. आतमध्ये असते पीथ, काय असते, पीथ. त्याच्यानंतर अशी एक रिंग असते, झाडाला असं रिंग पाहिलेत का तुम्ही, अॅन्युअल रिंग्स,
त्याच्यानंतर मेड्युलरी रेज असतात. बघा काय म्हणत आहे, द हॉरिझॉन्टल ट्रान्सलोकेशन ऑकर्स. आता आपल्याला हॉरिझॉन्टल हे कोणती आहे, लॉंगिट्युडिनल ट्रान्सलोकेशन. हे जे उभं आहे हे लॉंगिट्युडिनल ट्रान्सलोकेशन आहे. आता आपल्याला लॅटरली जायचं आहे, झाडाच्या या बाजूला पण फूट पाहिजे, तर फूटला असं सरळ येत आहे तर फूटला असं आडवं जावं लागेल का या झाडाच्या या पार्टला जाण्याकरिता. बघा तर ही फ्लोएम आहे, या फ्लोएम मधून मध्ये फूट आहे, फूट जात आहे. तर बघा हे जे मेड्युलरी रेज आहेत हे रेज मेड्युलरी रेज म्हणतात यांना, आणि हा आहे पिथ. या पार्टकडे म्हणजे सेंटर मध्ये पण जायची गरज आहे ना. हा तर हे फ्लोएम मधला जो फूड आहे तो या मेड्युलरी रेजच्या थ्रू पिथ कडे जातो, तर याला आपण हॉरिझॉन्टल ट्रान्सलोकेशन म्हणतो. ओके. तर आणि दुसरे आहे फ्लोएम टू कॉर्टेक्स. आपण फ्लोएम आणि कॉर्टेक्स मागच्या वेळेस पाहिलं होतं. तर इमॅजिन करा तिथं बाजूला कॉर्टेक्स होता, बघा फ्लोएम होती बाजूला आणि इकडे कॉर्टेक्स होता, आणि नंतर कॉर्टेक्सच्या नंतर रूट हेअर वगैरे होते, यांना पण अन्नाची गरज आहे. आता फ्लोएम फूड वॉटर कसं जात होतं हे पाहिलं होतं. आता रिटर्न मध्ये तुम्ही उलटा करा, तर तुमच्या माइंड मध्ये काय करायचं, उलटा प्रोसेस करायची की फ्लोएम मधून आता फूड येऊन राहिलाय तर तो कॉर्टेक्सला पार करेल, मग रूट मध्ये येईल, तर तो सुद्धा एक हॉरिझॉन्टल ट्रान्सपोर्ट आहे. तर बघा फूड इज ऑलवेज ट्रान्सलोकेटेड इन द फॉर्म ऑफ सुक्रोज and always along the concentration gradient of the source to sink. फूड हा नेहमी कोणत्या फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट होतो, सुक्रोजच्या फॉर्म मध्ये. सुक्रोज, आता सुक्रोज काय असते, ग्लुकोजचं पॉलिमर असते. म्हणजे काय, दोन ग्लुकोज जर एक साथ आले, ग्लुकोज प्लस ग्लुकोज, दोन ग्लुकोज एक साथ आले तर बनतो सुक्रोज. काय बनतो, सुक्रोज. तर ग्लुकोज ग्लुकोज दोन दोन मॉलिक्युलच्या जोड्यांनी हा सुक्रोज असा ट्रान्सपोर्ट होतो. ओके, फूडच्या सोल्युबल फॉर्म मध्ये, आणि सोर्स कडून सिंक कडे जातो. तेही कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट पाहिजे, म्हणजे सोर्स कडे जास्त फूड असेल तर तो इकडे ट्रान्सपोर्ट होईल. आता त्यांचं ट्रान्सपोर्ट नेमकं कसं होते ते मेकॅनिझम मध्ये पाहूच आपण. तर बघा सुक्रोजच्या फॉर्म मध्ये फूड हा ट्रान्सपोर्ट होतो, आणि काय की कन्सन्ट्रेशन ग्रेडियंटची आवश्यकता असते. ओके, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. द ट्रान्सपोर्ट ऑफ फूड ऑकर्स इन व्हर्टिकल अँड लॅटरल डायरेक्शन. फूडचे जे ट्रान्सपोर्ट आहे हे व्हर्टिकल म्हणजेच उभ्या, आणि लॅटरल म्हणजेच आडवा सुद्धा होतो. ओके, हा म्हणजेच काय म्हणते बघा, आता आधी पाहू आपण व्हर्टिकल ट्रान्सपोर्ट आणि नंतर पाहू लॅटरल ट्रान्सपोर्ट, त्याच्यानंतर पाहू मेकॅनिझम, आणि आजचा लेक्चर होईल ओव्हर. मग एक लास्ट लेक्चर बाकी असेल आपला ट्रान्सपिरेशन वाला, त्याच्यासाठी एक लेक्चर लागेल आपल्याला. वाटल्यास मी आताच बनवून देते तो लेक्चर. बघा चॅप्टर आपला ओव्हर होऊन जाईल. तर बघा व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन, व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन, व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन म्हणजेच सरळ सरळ ट्रान्सलोकेशन. काय म्हणतात बघा, द व्हर्टिकल किंवा लॉंगिट्युडिनल, याला दुसरा शब्द आहे लॉंगिट्युडिनल. कधी कधी लॉंगिट्युडिनल ट्रान्सलोकेशन येऊ शकतो, शब्द असू शकतो, किंवा व्हर्टिकलचा. ओके, फूड इज ट्रान्सलोकेटेड इन डाउनवर्ड डायरेक्शन फ्रॉम लीव्स टू स्टेम अँड रूट्स. तर फूड हा डाउनवर्ड डायरेक्शननी जेव्हा ट्रान्सपोर्ट होतो, कोणाकडून, लीव्स कडून रूट कडे आणि स्टेम कडे. म्हणजेच हा झाड आहे, पान आहे, पानामध्ये अन्न तयार झाला, तर जेव्हा फूड हा व्हर्टिकली डाउनवर्ड ट्रान्सपोर्ट होतो, कोणाकडे, स्टेम कडे, आणि मग खाली रूट्स कडे, तर त्याला व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन म्हणतो आपण. इट ऑकर्स इन अपवर्ड डायरेक्शन ऑल्सो ड्युरिंग जर्मिनेशन. तर उभा ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे, मग तो खाली येत असो किंवा वरती जात असो. समजत आहे का. तर बघा लीव्स मधून रूट्स कडे आणि स्टेम कडे येतो, म्हणजे हा डाउनवर्डली आहे, व्हर्टिकली डाउनवर्ड. पण जेव्हा एखादी सीड आहे, सीड काय होत आहे, जर्मिनेट होत आहे, म्हणजे अंकुरित होत आहे, त्याच्यामधून दुसरं झाड तयार होत आहे. तर एक खाली जातो पार्ट ज्याच्यापासून रूट बनतात, दुसरा वरती जातो ज्याच्यापासून वरचा भाग बनतो. ठीक आहे, तर वरचा भाग बनवते समजा. तर आता मला सांगा, हे जे छोटे छोटे प्लांट्स आहेत, हे लीव्स आहेत, हे तर अन्न तयार नाही करू शकणार. आता अन्न यांना कुठून मिळतो, या सीड मधून. सीड मध्ये फूड स्टोर्ड केला जातो, फूड ऑलरेडी स्टोर्ड असतो. मग जेव्हा या सीड मधून दुसरं झाड तयार होईल, त्या झाडाला मग काही दिवस जेव्हापर्यंत तो स्ट्रॉंग होत नाही तेव्हापर्यंत याला अन्न पुरवण्याचं काम कोण करते, ही सीड करते. तर या सीड मध्ये अन्न कुठे जात आहे, व्हर्टिकली अपवर्ड जात आहे, आणि इथून व्हर्टिकली डाउनवर्ड पण जाईल. पण बघा जो अन्न आहे हा
व्हर्टिकल डायरेक्शनली तर जात आहे, पण यंग वाले जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये व्हर्टिकली डाऊनवर्ड लीफ कडून स्टेम आणि रूट कडे, पण जे छोटेवाले प्लांट आहेत, स्मॉल प्लांट्स आहेत, यंगर प्लांट्स आहेत, त्यांच्यामध्ये खालून वरती जात आहे, म्हणजे सीड कडून अदर पार्ट्स कडे जात आहे. समजत आहे? हा. तर त्याच्यानंतर बघा, upward translocation also occurs from leaves to growing point of this stem. upward translocation हा कुठून होतो? ही ग्रोइंग पार्ट्स कडे, म्हणजे जे पार्ट्स वाढत आहेत, वाढत्या पार्ट कडे, टू द डेव्हलपिंग फ्लावर फ्रूट सिच्युएटेड नियर द एंड ऑफ द ब्रांच ऑफ दिस स्टेम सॉरी. हा, तर जे डेव्हलपिंग पार्ट आहे त्यांच्याकडे हा अपवर्ड ट्रान्सलोकेशननी फूड हा ट्रान्सफर होतो. ओके. तर त्याच्यानंतर बघा, अरे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे कशाची? एलएस ऑफ सीव ट्यूब. तर ही डायग्राम लक्षात ठेवायची, बोर्डमध्ये एक्झाम क्वेश्चन येऊ शकतो. एलएस ऑफ सीव ट्यूब्स. सीव प्लेट दिलेली आहे बघा, चाळणी जिने आपण पीठ वगैरे चाळतो, किंवा मग तुम्ही असू द्या, राहू द्या, तर ती आपल्या घरी चाळणी असते ना, आपण ज्याच्यामध्ये काही स्टेम करायचं असेल तर आपण त्या चाळणीमध्ये टाकतो आणि मग त्याला स्टेम करतो. ठीक आहे. तर ती चाळणी, तर त्या चाळणीसारखेच सीव प्लेट्स असतात सीव ट्यूबमध्ये, आणि कंपेनियन सेल्स हे बाजूला आहेत, सायटोप्लाझम आहे, सीव ट्यूब एलिमेंट आहेत, हे लक्षात ठेवायचे. डायग्राम, ही वाली डायग्राम. ओके. दिसत आहे का? बघा ही डायग्राम. हा, लॅटरल ट्रान्सलोकेशन. तर व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन समजलं. आता आहे लॅटरल ट्रान्सलोकेशन, आडवा ट्रान्सलोकेशन. पहिले आधीच सांगितलं होतं रे एकदा, तो कॉर्टेक्स वाला, मेडुलरी रेज वाला, पुन्हा एकदा आला बघा, पाहून घेऊ. सॉरी, लॅटरल ट्रान्सपोर्ट. लॅटरल ट्रान्सपोर्ट काय आहे बघा, इट ऑकर्स इन द रूट्स अँड स्टेम. हा जो लॅटरल ट्रान्सपोर्ट आहे तो कुठं होतो? रूट्स मध्ये होतो आणि स्टेम मध्ये होतो. का म्हटलं असेल रे असं? हे जे रूट्स आहेत हे सरळ असतात का? नाही, असेही असू शकतात, असे पसरले असतात. म्हणजे आता हा जो फूड येत आहे तो सरळच जाणार आहे का? रूट कडे वाकावा लागेल नाही याला, तर हा आडवा जाईल, तर हा झाला लॅटरल ट्रान्सपोर्ट, म्हणजे रूट मधला लॅटरल ट्रान्सपोर्ट. आणि स्टेम मधला लॅटरल ट्रान्सपोर्ट म्हणजे स्टेमला फांद्या पण असतात, तर या फांद्यांकडे पण जावं लागेल, तर हा लॅटरल आडवा झाला का? हा, तर स्टेम आणि रूट मध्ये लॅटरल ट्रान्सपोर्ट होतो. तर बघा काय म्हणत आहे, ट्रान्सलोकेटेड सॉरी, when food is translocated from phloem to pith it is called as radial translocation. आधीच मी सांगितलं तुम्हाला, स्टेमचा हा कटेड पार्ट आहे. ठीक आहे, इथून कट केल्यावर स्टेम असे दिसते, इथं फ्लोएम असतो. ठीक आहे. हा, मेडुलरी रेज असतात, पीथ असते. तर या फ्लोएम कडून जेव्हा फूड या पीथ कडे येतो तेव्हा याला रेडियल ट्रान्सपोर्ट म्हणतात. तुम्हाला रेडियस दिसून राहिली का? रेडियस सारखा, तर रेडियल ट्रान्सपोर्ट, रेडियल ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. आणि दुसरा काय म्हणत आहे बघा, अँड द फ्लोएम टू कॉर्टेक्स. आता फ्लोएम मधून जेव्हा कॉर्टेक्स मध्ये जाईल, म्हणजे ती डायग्राम लक्षात ठेवा, फ्लोएम मधून कॉर्टेक्स मध्ये जाईल तर त्याला म्हणायचं टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. आता ती डायग्राम मागच्या लेक्चर मधली डायग्राम मी पुन्हा काढणार नाही, जाऊ द्या, काढून देते. ओके, डोंट वरी, लढू नका. ओके. हा, काय होती? एंडोडर्मिस, कॅस्पेरिन स्ट्रिप, फ्लोएम, आणि इथं होते असे कॉर्टेक्स. ठीक आहे. कॉर्टेक्स, गधेडे, किती नीट लागे अरे तुम्ही. चला ऐका, लक्ष द्या. तर ही फ्लोएम आहे, फ्लोएम कडून इकडे ट्रान्सपोर्ट होणार आहे, तर इथून जे फूड ट्रान्सपोर्ट होणार आहे त्याला म्हणायचं टँजेन्शियल ट्रान्सपोर्ट. लॉंगिट्यूड रेडियल ट्रान्सपोर्ट समजलं, आणि टँजेन्शियल ट्रान्सपोर्ट. ओके. तर ओके, तर बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड थ्रू फ्लोएम इज बाय डायरेक्शनल. फ्लोएमच्या थ्रू जो फूड ट्रान्सपोर्ट होतो तो असतो बाय डायरेक्शनल. मी आधी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. ओके. हा, तर पुन्हा एकदा सांगते, फ्लोएम मधून दोन डायरेक्शननी फूड ट्रान्सपोर्ट होतो, एक व्हर्टिकल आणि दुसरा लॅटरल. ओके. फ्लोएम सॅप कंटेन्स मेनली वॉटर अँड फूड इन द फॉर्म ऑफ सुक्रोज. फ्लोएमच्या सॅप मध्ये काय असते? सुक्रोज असते, सुक्रोज आणि वॉटर हे मिळून फ्लोएम सॅप बनतो. ओके. हा, त्याच्यानंतर
आणखी काही गोष्टी असू शकतात, शुगर्स, वेगळ्या शुगर्स असू शकतात, अमायनो ऍसिड असू शकतो किंवा हार्मोन्स पण मिक्स असू शकतात यांच्यामध्ये. अँड ऑल्सो ट्रान्सपोर्टेड थ्रू द फ्लोएम, म्हणजे अमायनो ऍसिड, शुगर्स आणि अदर हार्मोन्स सुद्धा याच्यातून ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. समजलं? तर हे होतं ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. फूडचं ट्रान्सपोर्ट फ्लोएम मधून कसं होते. ठीक आहे, म्हणजे लॅटरल, लॉंगिट्युडिनल हे सगळं पाहिलं आपण. आता आपल्याला बघायची आहे मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट थ्रू फ्लोएम. म्हणजे आता मेकॅनिझम काय आहे, जसं आपण पाहिलं होतं ना, सिम्प्लास्ट, एपिप्लास्ट वगैरे या पद्धतीने जातं. तर याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने जातात ते बघायचं आहे. ओके, तर मेकॅनिझम ऑफ mechanism of food sugar transport. शुगर म्हणजे काय, फूडच आहे ना, ट्रान्सपोर्ट. तर बघा, शुगर ट्रान्सपोर्टची मेकॅनिझम आपल्याला बघायची आहे. तर बघा, सेव्हरल मेकॅनिझम्स थेरीज लाईक डिफ्युजन, ऍक्टिव्हेटेड डिफ्युजन, प्रोटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग, इलेक्ट्रोऑस्मोसिस, प्रेशर फ्लो एक्सेट्रा आर पुट फोर. तर भरपूर थेरीज आल्या आता ज्या सांगितल्या मी त्या सगळ्या थेरीज. आता एक थेरी आहे कोणती, द मोस्ट कन्व्हिन्सिंग थेरी ऑफ मंच प्रेशर फ्लो थेरी ऑफ ऑर मास फ्लो हायपोथेसिस. तर एक सगळ्या खूप साऱ्या थेरी झाल्या, पण एक थेरी जास्त कन्व्हिन्सिंग आहे, म्हणजे जास्त मानली जाणारी थेरी आहे कोणाची, मंच मंच. चला, मंच एक सायंटिस्ट होते. मंच प्रेशर फ्लो थेरी. मंच प्रेशर फ्लो थेरी. तर बघा, ही थेरी काय म्हणते, अर्नेस्ट नाव होता, मंच सरनेम. ओके, अर्नेस्ट मंच proposed that photosynthetic cell synthesize glucose, hence its osmotic concentration increase due to endoosmosis. हा, तर बघा की एखाद्या प्लांटमध्ये एक प्लांट घ्या आणि प्लांटमध्ये फूड सिंथेसायझिंग सेल असतील. ओके, हा, तर ह्या सेल्स जे आहेत म्हणजे क्लोरोप्लास्ट जो आहे तो फूड सिंथेसाइज करेल. सेलच्या आतमध्ये क्लोरोप्लास्ट असतो आणि तो क्लोरोप्लास्ट फूड तयार करेल. आता फूड तयार झाला, सेलमध्ये फूड तयार झालेला आहे. त्याच्यानंतर काय म्हणत आहे बघा, हेन्स इट्स ऑस्मोटिक कन्सन्ट्रेशन इन्क्रीज. आता इथं फूड तयार झाला, याचा ऑस्मोटिक कन्सन्ट्रेशन काय होईल, वाढेल. ऑस्मोटिक कन्सन्ट्रेशन वाढला तर काय होईल बघा, काय म्हणत आहे, कुठं गेलं रे, osmotic concentration increases due to endosmosis. Water from surrounding cell to and xylem is absorbed. तर बघा, याच्यामध्ये लक्ष द्या, मोठा वाढते मी, एक सेल आहे, या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहे आणि फूड तयार होत आहे. फूड तयार झाला म्हणजेच काय तयार झाली, शुगर तयार झाली. सेलच्या आतमध्ये काय तयार झाली, शुगर तयार झालेली आहे. आता सेलच्या आतमध्ये शुगर तयार झाली म्हणजेच काय झालं, पाणी कमी झाला. तर आता ही सेल काय करेल, पाणी, आता पाण्याची प्रॉपर्टी आहे अलॉंग द कन्सन्ट्रेशन वॉटर फ्लो करतो, म्हणजेच वॉटर बाहेरून सेलच्या आतमध्ये जाईल, म्हणजेच एंडोऑस्मोसिस होईल. का, कारण इथं पाणी कमी झालं, शुगर वाढली, पाणी कमी झाला, तर एंडोऑस्मोसिस होईल, म्हणजे जास्त वॉटर कडून कमी वॉटरकडे पाणी ट्रान्सपोर्ट होईल. आता एंडोऑस्मोसिस झाली, हा जो वॉटर आहे हा जास्त इकडे जास्त होता, इथून कमीकडे हा ट्रान्सपोर्ट झाला. आता वॉटर इथून ट्रान्सपोर्ट झाला तर काय होईल, ही सेल टर्जिट होईल, फुगेल. टर्जिट झाली ना, आता काय होईल बघा समोर, तर the cell become turgid due to increased turgor pressure. The sugar from photosynthetic cell is forced ultimately into the sieve tube veins. आता बघा, या सेल मध्ये शुगर तयार झाली, जास्त शुगर तयार झाली म्हणजे वॉटर कमी झाला. म्हणजे वॉटर काय करेल, बाहेरच्या वॉटरची प्रॉपर्टी आहे, जिथं जास्त वॉटर आहे तिथून कमी वॉटरकडे जाण्याची, तर इथून वॉटर हा आतमध्ये जाईल म्हणजे एंडोऑस्मोसिस होईल. आणि एंडोऑस्मोसिस झाल्यामुळे सेल काय होईल, पुन्हा टर्जिड होईल, एकदम टर्जिड होईल. ठीक आहे, फुगेल. आणि ही सेल जर फुगली तर काय होईल, या सेल जेव्हा फुगते तेव्हा काय करते, मग आता समोरची सेल बिचारी काय असेल, फ्लॅसिड असेल, तर हे टर्जिड सेल कडून फ्लॅसिड सेलकडे जो काही आहे हिच्याकडे म्हणजे
वॉटर किंवा शुगर, तर वॉटर आणि शुगर तिच्याकडे ट्रान्सपोर्ट होईल दुसऱ्या सेलकडे. तर दुसरी सेल मग असं असं जाऊन जाऊन कुठे जाते, तो सिव ट्यूब मध्ये जाते. सिव ट्यूब्स हे एक फ्लोएमची प्रकार आहेत. जसे मी झायलमचे 4 प्रकार सांगितले होते, तसेच फ्लोएम पण 4 प्रकारचे असतात. त्याच्यापैकी एक प्रकार आहे हा सिव ट्यूब. तर सिव ट्यूब मध्ये जाईल आणि सिव ट्यूब मध्ये एकदा अन्न गेला की मग जिथं जिथं गरज आहे तिथून तिथून हा ट्रान्सपोर्ट होत जाईल. समजलं का? तर काय म्हणत आहे पुन्हा, यार पुस्तक उलटीच होऊन जाते. हा, तर मग काय होते, ही शुगरचं हे जे आहे, मग हे शुगर काय होते, अनलोडिंग होते कुठं, शिव ट्यूब मध्ये. या सेल्स मधून शुगर शिव ट्यूब मध्ये अनलोड होते, म्हणजे खाली होऊन जाते. ठीक आहे, अनलोड होते ही सेल. त्याच्यानंतर काय म्हणते, सॉरी, लोडिंग होते, म्हणजे शिव ट्यूबची लोडिंग होते, सेलची अनलोडिंग होते. ओके, शिव ट्यूब लोड होऊन जाते, म्हणजेच आपण जसं आपल्याला आता मी तो फॅक्टरीचा एक्झाम्पल दिला तुम्हाला. ठीक आहे, तर फॅक्टरीमधून काय तयार होतात, समजा ती फॅक्टरी आहे सजावटीच्या सामानाची. सजावटीचे सामान मग आपण मोठ्या मोठ्या ट्रक्समध्ये लोड केलं जाते ना, मग ते लोडिंग वाले ट्रक्स याचं गरज आहे तिथपर्यंत पोहोचवतात. तर तसंच हे आहे शिव ट्यूब. शिव ट्यूब काय करते की तिच्यामधला हे जी सेल आहे ही तिच्यामधला शुगर आणि वॉटर इथं शिव ट्यूब मध्ये देते आणि मग ही शिव ट्यूब लोड होते आणि लोड होऊन जिथं अन्नाची गरज आहे तिथं अन्न पोहोचवलं जातं. ओके, त्याच्यानंतर बघा ऍट द सिंक एंड. आता हा तर झाला सोर्स कडून जो फूड आहे हा शिव ट्यूब मध्ये कसं जाते हे पाहिलं आपण. शिव ट्यूबची लोडिंग कशी होते ते पाहिली. आता आपल्याला बघायचं आहे की सिंक मध्ये ही जी शिव ट्यूब आहे ही सिंक पर्यंत गेल्यावर हिची अनलोडिंग कशी होते ते बघायचंय. तर बघा काय म्हणत आहे, ऍट द सिंक एंड रूट सेल युटिलाइज शुगर अँड ऑल्सो पॉलिमराइज एक्सेस शुगर इनटू दिस स्टार्च. आता काय होते की सिंक सेल मध्ये जो फूड येतो तो काय होतो, पॉलिमराइज होतो, म्हणजे जो शुगर सुक्रोजच्या फॉर्म मध्ये गेलेला होता, म्हणजेच काही प्रमाणात ज्या पार्टीला लागते तिथून हा तिथे यूज केला जातो आणि बाकीचा जो आहे अन्न तो पुन्हा कन्वर्ट केला जातो कशामध्ये, स्टार्च मध्ये. स्टार्च मध्ये कन्वर्ट केला जातो, म्हणजे सुक्रोज पुन्हा मिळून पुन्हा भरपूर सुक्रोज एकत्र आले की मग तयार होतो स्टार्च, म्हणजे ग्लुकोजच समजा. सुक्रोज मिळून सुक्रोज कशाने बनलाय, ग्लुकोजने. तर भरपूर ग्लुकोज एकत्र आले की मग स्टार्च मॉलिक्यूल बनतो. ठीक आहे, पॉलिमर ऑफ ग्लुकोज. तर स्टार्च मॉलिक्यूल बनला, स्टार्च बनतो. तर काय म्हणताय, इन ऑस्मोटिक कन्सन्ट्रेशन इज लोवर्ड. आता बघा या कंडिशन मध्ये आता समजा रूटकडे ही जी शिव ट्यूब आहे ही फूड घेऊन आलेली आहे. तर रूट मध्ये काय होईल, रूटला जेवढं अन्न लागत आहे रूट तेवढा घेईल आणि बाकीचा कशामध्ये कन्वर्ट करेल, स्टार्च मध्ये, म्हणजे भरपूर ग्लुकोज मॉलिक्यूल एकदम पॉलिमराइज होऊन जातील, कन्वर्ट होतील. मग याच्यामध्ये बघा काय झालं, आता शुगर जी आहे ती कमी झाली, काही शुगर यांनी यूज केली आणि काही शुगर स्टोअर करून ठेवली. ती कशाच्या फॉर्म मध्ये, स्टार्चच्या फॉर्म मध्ये. आता स्टार्चच्या फॉर्म खाली झाली, सेल काय झाली, खाली झाली. आता मला सांगा, सेल खाली झाली म्हणजे तिच्यामधून शुगर कमी झाली, म्हणजे वॉटर जास्त होईल का, सेलमध्ये वॉटर जास्त असेल. आता वॉटर जास्त झाला तर काय होईल, वॉटर जिथे जास्त आहे तिथून काय होईल, कमीकडे जाईल, म्हणजे काय होईल, एक जो ऑस्मॉसिस होईल. आता हे शिव ट्यूब आहे, शिव ट्यूबनी येता येता सगळं जो अन्न आहे तो स्टार्च मध्ये कन्वर्ट करून टाकलेला आहे. आता रूट मध्ये आली, रूट मध्ये तो अन्न आलेला आहे. आता याच्यामध्ये अनलोड कसा होईल की हा स्टार्च जो आहे तो जास्त, शुगर आधी सुक्रोजच्या फॉर्म मध्ये होती तर जास्त दिसत होती, मग आता ती स्टार्चच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली, कमी झाली. आता कमी झाली तर काय झालं, वॉटर हा स्टार्च कमी तर वॉटर जास्त झाला. याच्यामध्ये सेलमध्ये वॉटर जास्त झाला तर वॉटर इथं शिव ट्यूब आलेली आहे, तर याच्यामध्ये वॉटर जास्त झाला तर वॉटर काय करेल, जास्त कडून कमीकडे जाईल. मग वॉटर जसा जास्त कडून कमीकडे गेला तर वॉटर सोबत कोण जाईल खाली, स्टार्च पण जाईल. तर अशा पद्धतीने काय होते, मग यांची अनलोडिंग होते. समजलं का, शिव ट्यूबची अनलोडिंग. तर बघा काय म्हणतात, टर्गर प्रेशर इज लोअर्ड, हेन्स द टर्गर प्रेशर ग्रेडियंट इज डेव्हलप्ड इनटू द शिव ट्यूब ऑफ द लीफ of the root cell. Consequently food is translocated along the concentration gradient passively and this is vein unloading. आणि हिलाच म्हणतात वेन अनलोडिंग. ही शिव ट्यूब आहे ती वेन पर्यंत सोडेल, म्हणजे रूटच्या वेन पर्यंत अन्न सोडेल आणि वेनची अनलोडिंग मग रूट मध्ये कशी होईल, की स्टार्च मध्ये कन्वर्ट होईल. स्टार्च मध्ये कन्वर्ट झालं की मग वॉटर, याच्यातला वॉटरचं कन्सन्ट्रेशन वाढेल आणि वॉटरचं कन्सन्ट्रेशन वाढलं की मग वॉटर हा जास्त कडून कमीकडे फ्लो होईल. समजलं. आणि अशा पद्धतीने मग स्टार्चची अनलोडिंग होईल त्या सिंक मध्ये. ओके,
तर बघा, ॲट द सिंक एंड शुगर इज यूज अँड एक्सेस वॉटर एक्झ्यूट इन द झायलम. आता ही जी हा जो स्टार्च आहे म्हणजे फूड आहे तो याच्यामध्ये आला, वॉटर पण आला. आता जो जास्तचाच वॉटर आहे, जेवढा म्हणजे रूटला जास्त लागत नाहीये समजा, तर जो जास्तचा वॉटर आहे तो पुन्हा कुठे ट्रान्सपोर्ट केला जाईल, झायलमकडे ट्रान्सपोर्ट करून दिला जाईल. ओके. त्याच्यानंतर बघा, मेन ऑब्जेक्शन ऑफ दिस थेरी. आता या थेरीला पण ऑब्जेक्शन आले आहेत, मंचच्या थेरीला पण ऑब्जेक्शन आलेले आहेत, विरोध आलेले आहेत. काय आहेत बघा, की this mechanism does not explain bidirectional transport of water. ही मेकॅनिझम फूडचं बायडायरेक्शनल फ्लो एक्सप्लेन करत नाहीत. ठीक आहे. ऑब्जेक्शन ऑफ मंच प्रेशर फ्लो थेअरी असा क्वेश्चन येऊ शकतो. तरी ना काय एक्सप्लेन केलेलं नाहीये, बायडायरेक्शनल फ्लो ऑफ वॉटरचा बायडायरेक्शनल फ्लो हा या थेरीने एक्सप्लेन केलेला नाहीये. हा ऑब्जेक्शन आहे. अकॉर्डिंग टू द मंच प्रेशर फ्लो इज प्युअरली फिजिकल प्रोसेस. आणि ही जी मंच प्रेशर फ्लो थेरी आहे ही एक प्युअरली फिजिकल प्रोसेस आहे. फिजिकल प्रोसेस म्हणजे फिजिकल फोर्सेस लागत आहेत, टर्बल प्रेशर, कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, हे सगळे फिजिकल प्रोसेस आहे. तर यांच्यामुळे हे जे शुगर आहे ती शिव ट्यूबमध्ये लोड केली जाते आणि अनलोड केली जाते. हे कसं केली जाते समजलं का? काही अडचण नाही. तर हे आहे मेकॅनिझम ऑफ फूड ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, शुगर ट्रान्सपोर्टचे मेकॅनिझम. सोर्सकडून सिंककडे फूड कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतो. नीटमध्ये क्वेश्चन येतो की फूड हा कोणाकडून कोणाकडे ट्रान्सपोर्ट होतो, सिंककडून सोर्सकडे की सोर्सकडून सिंककडे. तर लक्षात ठेवायचं, सोर्सकडून सिंककडे हा फूड ट्रान्सपोर्ट होतो. ओके. तर ही होती आपली मेकॅनिझम ऑफ फ्लोएम. आणि या ठिकाणी आपला हा लेक्चर संपलेला आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सपिरेशन पाहणार आहोत. ट्रान्सपिरेशनचे टाइप्स पाहणार आहोत. स्टोमॅटाचं स्ट्रक्चर पाहणार आहोत, जो की लीफमध्ये प्रेझेंट असते. तर हे सगळं पाहून मग आपला चॅप्टर ओव्हर होऊन जाईल. ओके. तर जर आजचा लेक्चर समजला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.